नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। विखेंचा डाव पलटला। मारहाण झालेल्या नागरिकानं केली सगळी पोलखोल। मुलगा आदिनाथ चंद्रे आणि संजय चंद्रे यांनी दिलं स्पष्टीकरण। सावेडी येथील संजय कारभारी चंद्रे यांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ गैरमार्गानं विरोधकांनी प्रचारासाठी विखे गटानं राजकीय संबंध जोडून वापरला। या गृहस्थानं आणि त्याच्या चिरंजीवानं विखे यांची पोलखोल केली आहे। निलेश लंके यांच्याशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांशी आपला काहीही संबंध नाही असं त्यांनी जाहीर टाकलंय। सदर प्रकरणी चुकीची मारहाण करून चुकीची माहिती पसरवून आपण भीतीपोटी लंके यांच्या कार्यकर्त्यांवरती गैरसमज केला, पण त्यानंतर जाणीव झाली की लंके यांच्याशी या घटनेचा काही संबंध नाही। उलट विखे गटाच्या कार्यकर्त्यांनीच मारहाण केली असावी आणि या अवस्थेत लंकेंचं नाव घेण्यास प्रवृत्त केला असावा असा कयास लावला जातोय। निवडणुकीत आपण सरळ मार्गाने टिकणार आहे, कुठलाही जनाधार आपल्याला उरलेला नाहीये। या भीतीपोटी विखे कुटुंब मोदींपासून सर्वजण आमंत्रित करून हातबाल होताना दिसतंय। निलेश लंके यांची लोकप्रियता आणि वाढता जनाधार पाहून विखे हेरडीचा डाव खेळत आहेत अशा अनेक प्रकार सध्या शहरात घडत आहेत। त्यामुळे एक चुकीचा संदेश या ठिकाणी लोकांमध्ये जातोय। मात्र जे सत्य आहे ते सत्य उशिरा का होईना मात्र बाहेर येत आहे। काल माझ्यावर जो भ्याड हल्ला झाला त्यामध्ये हल्लेखोरांनी लंके साहेबांचं नाव घेतलं। लंके साहेबांचा आणि माझा वैयक्तिक कुठला विरोधक नाही किंवा कुठल्याही उमेदवाराशी माझा वैयक्तिक विरोध नाहीये। माझ्यावर हल्ला झाल्यामुळं मी घाबरलेल्या अवस्थेत ते जे वाक्य बोललो ते घाबरलेल्या अवस्थेत बोललेलो आहे। मी आदिनाथ संजय चंद्रे। काल माझ्या वडिलांवरती जो भ्याड हल्ला झाला त्यामध्ये हल्लेखोरांनी आदरणीय निलेश लंके साहेबांचं नाव घेतलं होतं। आता वडिलांनी ज्यावेळी स्टेटमेंट देत होते मीडिया आल्यानंतर त्यांनी त्यांच्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये जे पुढील आरोपींनी नाव घेतलं त्याच याच्यानुसार निलेश लंके यांचं नाव घेतलं, परंतु त्यामागे कोणताही त्यांचा वैयक्तिक हेतू नव्हता। वैयक्तिक कोणताही आमचा विरोध नाहीये निलेश लंके साहेबांना आणि यामागे देखील आम्ही म्हणजे असं कोणत्याही राजकीय याच्यामध्ये ऍक्टिव्ह नव्हतो। जे काही आहे निलेश लंके साहेबांबद्दल आमचा मनापासून आदर आहे, त्यात कोणताही आम्हाला दबाव नाही, काय नाही। मी माझ्या वैयक्तिक याच्यातून हा व्हिडिओ व्हायरल करू राहिलो, कारण की आम्हाला जे काही कालच्याला आमचा व्हिडिओ व्हायरल झालाय त्याचं पूर्ण राजकीय भांडवल केलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला वैयक्तिक खूप मनस्ताप होऊ राहिलेला आहे। आम्हाला भरपूर फोन येऊ राहिले विनाकारण या आमच्या या गोष्टीचा भांडवल केलं जाऊ राहिलं। हे थांबलं गेलं पाहिजे आणि आता हे पोलीस यंत्रणेकडून आम्हाला सपोर्टची गरज आहे। निष्पक्षपणे याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। जे काही आरोपी आहेत ते शोधले गेले पाहिजे। कोणत्याही आम्हाला निलेश लंकेंना ब्लेम करायचं नव्हतं, याचे फक्त पूर्णतः निष्पक्ष चाचणी झाली पाहिजे बस।